नमस्कार वायटी फॅमिली। आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ आपल्या आजी आजोबांना सुद्धा खाता येणारा उन्हाळ्यातील वाळवणाचा उपवासाचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला हा पदार्थ शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 19 एप्रिल 2024, शुक्रवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा गाईज, आज आपण जो पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे आपल्या आजी आजोबांना सुद्धा खाता येणारा उन्हाळ्यातील उपवासाचा वाळवणाचा पदार्थ साबुदाणा पळी पापड। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। साबुदाणा पळी पापड बनवण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं, हा मोठा साबुदाणा एक रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। कोमट पाणी, एकदम पण जास्त गरम कडक पाणी नाही करायचं, एकदम कोमट पाण्यामध्ये रात्रभर हा मोठा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। त्याच्यानंतर रात्रभर साबुदाणा हा छान असा मऊसूत भिजल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, हा साबुदाणा असा थोडा चमच्याने असा मोकळा करून घ्यायचा आहे। चमच्याने छान असा हा भिजलेला साबुदाणा मोकळा करायचा आहे। नंतर एक छान असं घासून धुवून पुसून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला छान असा ब्लेंड करून घ्यायचा आहे, म्हणजे फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा मिक्सरला छान असा ब्लेंड करून घेतलेला आहे। आता तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी हा बाकीचा पण साबुदाणा मिक्सरला छान असा ब्लेंड करून घेतलेला आहे। आता पहा, छान असा आपला हा साबुदाणा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 चमचे सॉल्ट ॲड करायचा आहे। हा अर्धा किलो साबुदाणा आहे, अर्धा किलो साबुदाणा आपण भिजवलेला होता। ह्या अर्धा किलो साबुदाण्यामध्ये 3 चमचे सॉल्ट ॲड करायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती 1 लिटर पाणी गरम करण्यास ठेवायचं आहे। ह्या गरम झालेल्या 1 लिटर पाण्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला घालायचा आहे। पहा अशा पद्धतीने हा मिक्सरला बारीक फिरवलेला साबुदाणा आपण ह्या गरम पाण्यामध्ये ॲड करत आहोत संपूर्ण। आता हा साबुदाणा आपण ह्या गरम पाण्यात ॲड केल्याच्या नंतर एक जवळजवळ 5 मिनटं हा एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून खाली लागला नाही पाहिजेत। पहा, एकदा हा संपूर्ण एकजीव करून झाला ना की हा साबुदाणा या पाण्यामध्ये की गॅस एकदम बारीक करायचा आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून जवळजवळ ह्याला 10 मिनटं छान असा रटरट उकळून द्यायचा आहे। पहा, 10 मिनटं आता झालेली आहेत आणि हा साबुदाणा छान असा आपला शिजलेला आहे। तर पहा, छान असा हा आपला साबुदाणा रटरट उकळून छान असा शिजलेला आहे। आता आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। पहा, आपला असा हा साबुदाणा छान असा रटरट उकळून शिजून झालेला आहे। आता गॅस मी बंद केलेला आहे। आता आपण ह्याचे छान पळीपापड करायला घेऊयात। हे साबुदाणा पळीपापड करण्यासाठी काय करायचे, जमिनीवर छान अशी एक चादर अंथरायची, त्याच्यावरती एक प्लास्टिकचा कागद अंथरायचा आहे आणि त्यावरती आपण हे पळीपापड घालणार आहोत। पहा, वाळवण्यासाठी इथे पहा अशा पद्धतीने आपण हे साबुदाणा पळीपापड ह्या कागदावरती घालत आहोत। पहा, अशा पद्धतीने छान असं गोल गोल घालत आहोत। खूप सुंदर होतात हे। आणि एक सांगू का, हे साबुदाणा पळीपापड आपण घरात सुद्धा आरामशीर 1 दिवस फॅन खाली वाळवू शकतो, उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे वाळवू शकता। पहा, आता पहा अशा पद्धतीने हे सर्व साबुदाणा पळीपापड घातलेले आहेत आपण फॅन खाली 1 दिवस पूर्ण असे कडकडीत वाळून निघतात। पहा, हे साबुदाणा पळीपापड आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे पळीपापड उन्हात जरी ठेवले ना तरी चालतील, काही हरकत नाही। म्हणजे जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये जेव्हा ऊन येईल तेव्हा त्या उन्हामध्ये तुम्ही हे पळीपापड ठेवा, थोडंसं ऊन दाखवायला आणि कडकडीत छान असे वाळून द्या। तर पहा, अशा पद्धतीने आपले हे आपल्या आजी आजोबांना सुद्धा खाता येणारे उन्हाळ्यातील वाळवणाचा उपवासाचा पदार्थ साबुदाणा पळीपापड अशा पद्धतीने आपण हे घातलेले आहेत। पहा, तर आता हे सुकवल्याच्या नंतर मी तुम्हाला
दाखवत आहे पहा। अशा पद्धतीने हे असे आपले साबुदाणा पळीपापड आपले हे झालेले आहेत पहा। अशा पद्धतीने सुकलेले आहेत, छान कडकडीत पहा, मस्त असे कडकडीत सुकलेले आहेत, अजिबात ओलसर अजिबात नाही आहेत, मस्त असे कडकडीत सुकलेले आहेत। एक दिवस पूर्णपणे ह्यांना मी फॅन खाली वाळवले आणि जेव्हा माझ्या गॅलरीमध्ये ऊन आलं तेव्हा गॅलरीमध्ये मी उन्हात ठेवले। खिडकीत जेव्हा ऊन आलं तेव्हा खिडकीतसुद्धा ह्यांना ऊन दाखवलं पहा। अशा पद्धतीने हे आता आपले असे हे उपवादाणा पळीपापड आपले तयार झालेले आहेत पहा। वाळल्यानंतर किती छान असे मस्त दिसतात, एकदम पांढरे शुभ्र हे उपवासाचे साबुदाणा पळीपापड खूप सुंदर दिसतात। आता आपण आहे ना हे छान असे तुपामध्ये तळूयात। मी तुपामध्ये तळणार आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता। पहा इथे मी गॅस सुरू केलेला आहे, गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तूप ॲड करत आहे आणि हे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हे साबुदाणा पळीपापड छान असे तळून काढणार आहोत पहा। खूप सुंदर निघतात। कसं काय होतं की काही वेळेला आहे ना आपल्या आजी आजोबांना आहे ना उपवास असेल ना तर साबुदाणा पापड वगैरे असेल ना तर ना असं खाता येत नाही, ते साबुदाणा वगैरे काही वेळेस असा दातात अडकतो पहा। तर त्यांच्यासाठी आहे ना हे साबुदाणा पळीपापड आहेत ना उपवासाचे अगदी अप्रतिम होतात पहा। म्हणजे त्यांच्या दातातही अडकणार नाही आणि त्यांना नीट व्यवस्थितपणे असे तोंडात टाकताच विरघळतील पहा। खूप सुंदर उत्कृष्टरित्या हे साबुदाणा पळीपापड होतात पहा। आणि एक विशेष आहे, हे साबुदाणा पळीपापड तुम्ही तोंडात टाकताच जास्त चावायला सुद्धा लागत नाही, तोंडात टाकताच विरघळतात पहा। अशा पद्धतीने आपण हे साबुदाणा पळीपापड तळून घेतलेले आहेत पहा। मस्त असे क्रिस्पी छान असे हे तळून झालेले आहेत पहा, सुंदर होतात हे साबुदाणा पळीपापड। आजचा हा उन्हाळी उपवासाचा वाळवणाचा पदार्थ साबुदाणा पळीपापड तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की घरी पण तुम्ही बनवून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण आपल्या आजी आजोबांनाही खाता येणारा आपला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ साबुदाणा पळीपापड तुम्हाला कसं वाटलं ते। तर गाईज असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।